अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईकडून निवेदन 18 जून 2026 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अलका बोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात भान सहिविरे तालुका नेवासा येथील रहिवासी आशा सतीश गायकवाड यांनी गावातील काही व्यक्तीविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी, मारहाण तसेच विनयभंग केल्याचा आरोप केला आहे। गेल्या 2 वर्षापासून वीज जोडणीच्या वादातून संबंधितांकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। 17 व 18 रोजी झालेल्या वादातून संबंधितांनी आशा गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ केली, धक्काबुक्की करून मारहाण केली तसेच त्यांचा विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान त्यांचा मुलगा मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्यावर त्याच्यावर कोयत्याने धावून जाण्याचाही प्रयत्न झाल्याचे निवेदनात म्हटले आहे। गावातील काही नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले। सदर घटनेमुळे आशा गायकवाड व त्यांच्या कुटुंबियाच्या जीवितास धोका निर्माण झाला असून संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देत सांगितले की संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्ष सारिका गांगुर्डे, आज आम्ही एसपी ऑफिस मध्ये येऊन साहेबांना भेटलो। अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल होण्याबाबत बोललो आम्ही साहेबांना, कारण आशा काय नाव आहे तुमचं, आशा सतीश गायकवाड ही महिला भानस हिवरे तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर इथं हिच्या मुलाबरोबर सुनाबरोबर ती राहत आहे। तरी हिला शेजारी जे लोक आहेत, योगेश कैलास लवांडे, गणेश विठ्ठल खाटीक, महेश कैलास लवांडे, कैलास खंडेराव लवांडे हे सगळे राहणार भानस हिवरे तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर। हे राहत असताना या महिलेला आज सकाळी त्यांनी जातीयवादी शिव्या दिल्यात। तू मार आहे, मार मागायचं इथं काही घेणं देणं नाहीये असं करून तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलेलं आहे। आणि जो आहे योगेश, काय नाव आहे त्याचं, महेश म्हणून आहे, तो म्हणतो की मी काय वकील आहे, माझं कोणीही काही करू शकत नाही। तर या माणसाला मला एवढंच सांगायचं का तू जी शिक्षा घेतलेली आहे वकिलांची, तर महिलांवर अत्याचार करण्यासाठी घेतलेली आहे का? आणि ज्या बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या वतीने तू जो आज वकील झालेला आहे त्यांच्या कृपेने, आणि आम्हालाच तू मार म्हणून हा शब्द उच्चारतोस का? तुझी काय लायकी आहे का आमची जात मार उच्चारायची? या माणसाला चांगली कडक शिक्षा झाली पाहिजे आणि ह्या सर्वांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण यांनी आमच्या जातीचा अपमान केलेला आहे। एवढं बोलून मी माझे शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे नाव आशा सतीश गायकवाड, राहणार भानस हिवरा तालुका नेवासा। काय घटना घडली? माझ्या बरोबर माझ्या शेजारच्या व्यक्तीने करू नका, जनतेला सांगा काय झालेलं आहे, नेमकी घटना काय घडलेली? 2 वर्षापासून त्याचे आणि आमचे भांडण चालू आहे। मला एक मुलगा आहे, माझे मिस्टर वारलेले आहेत। 2 वर्षापासून तो मला त्रास देतो, त्याचे 2 मुलं आणि तो, आणि जातीवाचक शिव्या देतो, मांगा माराचे आशेच असतात। तुमचा भेद पाहावा लागन, तुम्हाला काहीतरी दाखवाच लागन, असे जातीवाचक शिव्या देतो। तुमची मागणी काय? पोलीस प्रशासनाला मागणी काय? अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हावा माझ्याकडे। गुन्हा दाखल व्हावा। हो, मारहाणविषयी त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे, असे आम्हाला खालच्या जातीचे म्हणून म्हटले नाही पाहिजे आणि आम्हाला त्रास नाही दिला पाहिजे। माझा मुलगा एकटाच आहे म्हणून मी एवढे दिवस शांत बसले, पण आता त्याचा मुलगा तो महेश लवांडे कोयता घेऊन धावला माझ्या मुलावर, म्हणून मी आता पोलीस स्टेशन मध्ये आले, नगर पोलीस स्टेशन मध्ये। इथून पुढे माझा आता त्यांनी दखल घ्यावा, माझ्या मुलाला माझ्या घरच्या
सुनाला आम्हाला त्याच्यापासून जीवाला धोका आहे. तो असा कोयता बिता घेऊन धावतो, मग आम्हाला त्याच्यापासून भीती आहे, आमच्या जीवाला धोका आहे. रात्रीचं पण असे परखे दुसरे लोक घेऊन माझ्या वावरात येऊन बसतात. मला रात्रीच्या वेळेला दारे धरावा लागत आहेत, पाणी भरावं लागत शेताला. मला भीती वाटते. माझा मुलगा बाहेर कामाला असतो, त्याला बोलायला गेलं का तो शिव्या देतो. हीच तुमची लायकी आहे, मारा मांगाची हीच लायकी आहे, असं जातीवरून बोलतो. तर माझं निवेदन आहे, पोलीस डिपार्टमेंटने माझी चांगली दखल घ्यावा, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अट्रॉसिटीची केस लावावा आणि यांनी पोलीस डिपार्टमेंटने चांगलं माझ्याकडे लक्ष द्यावं, त्यांना चांगली शिक्षा द्यावा.